त्यांना शाहीर माना समुद्र करतो आणि वारीला सुरुवात करते बघा. पहिल्याच दणक्याने तुला आज माझ्या गारगार वाटल, तुझा माझ्यातला सामना आज भरताच पेटल, माझी बरोबरी करायला तुझं सारं आयुष्य लोटल, आहे पक्या गुरुचा चेला मी, हे ऐकून घे शुभ माट. काय म्हणतो म्हणजे बेडकावरना विषय म्हणायचा म्हणून बुवाचा आवाज बेडकासारखा, बरोबर ना. आयत्या बिळात नागोबा आणि नागिन कुठं गेली दुसऱ्या बरोबर, म्हणजे नागोबा तेवढा बरबाद, त्याचं नाव तेवढं बरबाद झालं, बरोबर ना. आयत्या बिळात नागोबा, नागिन पण तिथंच राहायची, त्याचं काही नाही. तुरेवाला बोलला की तो बोलला आणि तुम्ही बोलला होतं मग बुवा जर दुखत असेल ना तर पहिलंच बोलायचं नाही, बरोबर ना. आणि बेडकाचा विषय पहिला पाऊस पडल्यावर ना पर्यंत असेल, नदीत असेल, विहिरीत असेल, जसा सुपला शॉट उडवतो ना बेडू, आज कसा उडवतो बघा तुमचा, उडवू ना. हा मग डराव गरडे बुवा कसा करतो ना तुम्हाला समजेल, म्हणून बघा विषय कसा देतो. रेकॉर्ड ब्रेक केला या त्यानं आपण फुलच्या गुन्ह्यात, म्हणतो भेटल जवा मी गुन्ह्यात, मला अटक करा हो पुण्यात. आणि ह्याच्या त्याच्या जीवावर ह्याच्याकडची दोन गाणी त्याच्याकडची दोन गाणी आहे ना, घेऊन तू माझ्याशी बारी करा आली ना. हा अजून पुढच्या विषय बोललो ना तर बिचाऱ्या तुझ्या डोळ्यात रक्त येईल, पाणी तर सोड. म्हणून हा पेटलंय रण आज केलाय पण, आहे विजय माझा हा पक्का, या रण मैदानी मी एक्का, या रण मैदानी मी एक्का, काय लढणार माझ्याशी हा छक्का, या रण मैदानी मी एक्का, काय लढणार माझ्याशी हा छक्का. हा नाही पुरुष नाही तू बाय, कशाला येतो तू हात घाई, किती बघितल्या मी अशा बाई, माझ्या समोर कोण टिकलाच नाही, करून विचार घेर मघार, करून विचार घेर मघार, तू एक नंबरचा हाय लोका, तू एक नंबरचा हाय लोका. काय म्हणतो करून विचार घेर मघार, तू एक नंबरचा हाय लोका, या रण मैदानी मी एक, या रण मैदानी मी एक, काय लढणार माझ्याशी हा छक्का, या रण मैदानी मी एक, या रण मैदानी मी एक. पेटलंय रण आज केलाय पण, आहे विषय माझा हा पक्का, आहे विजय माझा हा पक्का, या रण मैदानी मी एक, काय लढणार माझ्याशी हा छक्का. फरमाईश बघा, तुझा निरोप घेताना फरमाईश आहे. रोहन जाधव, आदित्य जाधव 201 रुपयाचं, म्हणून लगाव खाली 4. तुझा निरोप घेताना डोळे पाण्यानं भरले, तुझा निरोप घेताना डोळे पाण्यानं भरले, ताट मोदक भरलेले, मागे तसेच उरले, ताट मोदक भरलेले, मागे तसेच उरले. आता विषय बुवा म्हणतात की माझी जी गवळण होती, बुवा मी तुम्हाला काय म्हणतो, मी तुम्हाला बोललो याचा अर्थ तुम्हाला नाही हो, आजची गवळण तुम्ही आहे, आजची गवळण तुम्ही आहे म्हणून तुम्हाला बोललो, नाही तर मी काय मला बोललो नसतो, मी काय याला बोललो नसतो, मी काय ह्याला बोललो नसतो, तुम्हीच कशा आहो, मी काय पप्याला बोललो नसतो.
4-5 पप्प्या तुम्हाला येऊन दिला नसत्या 5-5-5-5 हा मसाला नाद करते अरे आज गवळण तू तुला बोलू मला अरे मला म्हणजे तू शुभम मंडळात बाईची बाजू म्हणतो तुला नाही बोलू तर कोणाला बोलू युअर डॅडी इज कमिंग पाहिजे तर त्यांना बोलतो आहे ना म्हणून विषय मी काय बोललो बुवा तू अनियाची नार या तुझं लग्न झालेलं असताना तू एवढा चांगला संसार असताना तू या श्रीकृष्णाच्या मागे काय लागला बरोबर आहे का एवढा बुवा तुम्हाला प्रश्न विचारला तर तू म्हणतोस आधी शिकून ये जा घरी मग काय म्हणतो माझी कर मस्करी हा विषय येत नाही बुवा हा विषय ना तुम्ही फेल कारण हा आणि बुवा म्हणतात शुभम बुवांचा आवाज कसा आहे रे मेलव तुम्हाला ना काली 4च्या खालचं गाणं दिलं ना 6 पासून नागिन कशी बिल्ल्यांची नागिन निघाली नागोबा डोलाया लागला बिल्ल्यांची नागिन निघाली नागोबा डोलाया लागला तुमचं झालंय कसं तर संजू राठोड माहिती ना लाल लाल कलरची बांगडीचा कलर लाल चाल माझ्या सोबत चाल तसं तुमचं झालेलं आहे की मी तेवढा शान अरे कोण आहे सुशांत गराटे झाली रे आता काढून दाखवली ना तर तू म्हणशील यार ही वाऱ्यानं गेली नाही हा जाऊ दे त्या ठिकाणी देवा पाटील गाव बेतवडे दिवा यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि बुवांनी जो माझ्या विषयाचं उत्तर दिलं आहे आज बुवांचे गुरुवारी या ठिकाणी उपस्थित आहेत बुवा गुरुवाना तुमच्या पप्पांना आणा आणि कोणला बुवा बारी पेटवणार कोणला पण आणा आडक्या गुरुचा बाडगा चला नाही प्रश्नाची बाजू सोडून द्या म्हणजे तुमच्या कुणीतरी लिहिलेला असेल तो ग्रंथ म्हणून तुमच्याकडे अध्याय आणि निहाय बरोबर ना मी कशाला देऊ माझा प्रश्न शोधा की 14 वर्ष झाली गेल्या वर्षी भल्याची 13वी घातली तुमचा 14वा घालतो आहे ना म्हणून बुवा तुमच्यासाठी मी काय तुमचा घडी नवं बाजू सोडवून द्यायला हाय तो विषय घ्या आज पण तुम्ही दिलेलं उत्तर माझ्या प्रश्नाचं खोटं आणि ज्याने अहोरात्र मेहनत केली या कार्यक्रमासाठी त्यांच्यावर हे गाणं कोकणाच्या कलेला मलाच योगदान हाय ज्यांचं या नियोजनात सारेच एक विचारांचं कोकणाच्या कलेला मोलाच योगदान हाय ज्यांचं या नियोजनात सारेच एक विचारांचं म्हणून मुंबई नगरीत गाजतोय हावी अनिल कला मंच मुंबई नगरीत गाजतोय आज हावी अनिल कला मंच मुंबई नगरीत कलागुणांना मिळते उभारी कशी कलाकार इथे भारी सारी दुनिया त्यांची दिवाणी याची पाहून अदाकारी म्हणून सुशांत करतोय कौतुक आज या रणात म्हणून सुशांत करतोय कौतुक आज या रणात म्हणून मुंबई नगरीत गाजतो आपला कला मंच मुंबई नगरीत गाजतोय माझा हावी अनिल कला मंच आणि शुभम बुवा तुम्हाला शेवटचं सांगतो तुम्हाला जर या शक्तीपीठात घडायचं असेल खरोखर तर माझा मोलाचा सल्ला आहे तुम्हाला कारण सुशांत गराटे तुम्ही चड्डी घालायला शिकला नव्हतो ना चड्डी घालायला शिकला नव्हतो तेव्हापासून बाऱ्या करतोय हा त्याच्यामुळे मला मोठेपणा नाही शिकवायचा आणि राहिला प्रश्न बक्षिसाचा जर तुझं नाव हाय म्हणतोस तू मावळ्या पण त्याने प्रेमापोटी का नाही रे 4 पैसे द्यायला नाही तुला पहिल्यांदाच आला बरोबर आहे की 4 पैसे त्याने द्यायला पाहिजे होता आणि बुवा म्हणतो तुमच्या गावात तुम्हाला मान नाही अरे गावची नवरी पादरी येड्या
बरोबर आहे का? गावची नवरी पादरी नसेल मान येऊन बघ तू पण सकाळपासून 100 लोकांनी गावातल्या फोन केला या ठिकाणी बुवा जास्त नाही घेत आरतीला या ही तुम्हाला विनंती करतो आणि सगळ्यांनी कारण ही आरती आहे माझ्या वडिलांनी कलगीतुरामध्ये ही प्रथा चालू केली आरतीची आणि